नशिबाचा महासंगम. या राशींसाठी पुढचे 7 दिवस ठरतील प्रगतीचे शिखर. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कधी असं वाटतं का की नियती फक्त आपलीच परीक्षा घेतेय? प्रयत्न करून थकलोय, डोळ्यांतलं पाणी सुकलंय, पण यशाचा मार्ग काही सापडत नाहीये. जर तुमचीही हीच अवस्था असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची उमेद ठरू शकतो. पुढच्या 7 दिवसात आकाशात ग्रहांची अशी काही युती होतीये ज्याला आपण नशिबाचा महासंगम म्हणतो. ही वेळ साधीसुधी नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि प्रगतीच्या शिखराची सुरुवात आहे. आज मी अशा 4 राशींबद्दल सांगणार आहे ज्यांचं नशीब आता पालटणार आहे. पण पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये तुमची रास आणि माझी वेळ बदलणार असा आत्ताच लिहा. बघूया कोणाची जिद्द सर्वात मोठी आहे. संघर्षाची जाणीव. लोकांनी तुम्हाला टोमणे मारले असतील, तुमच्या गरिबीची किंवा अपयशाची चेष्टा केली असेल. ज्यांना तुम्ही आपलं मानलं त्यांनीच गरजेच्या वेळी पाठ फिरवली असेल. हे सगळं सहन करणं सोपं नसतं, पण लक्षात ठेवा, जेव्हा अंधार सर्वात जास्त असतो तेव्हाच पहाट जवळ आलेली असते. या 4 राशींसाठी ती पहाट आता आली आहे. नशिबाचा महासंगम. 1. मेष रास. मेष राशीच्या माझ्या योद्ध्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यातला संघर्षाचा काळ आता धोक्यासारखा विरून जाणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही मानसिक दडपणाखाली वावरत होता. कोणाशी बोलायचं, कोणाकडे मन मोकळं करायचं, हा प्रश्न तुम्हाला सतत सतावत होता. पण आता नशिबाचा महासंगम तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. पुढच्या 7 दिवसात तुमच्या करिअरमध्ये अशी एक घटना घडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मोठ्या पगाराची नोकरी तुमच्या दारात येईल. व्यवसायात जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते ते आता स्वतःहून माघार घेतील. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अडकलेले जुने पैसे जे तुम्ही विसरून गेला होतात ते अचानक परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराशी असलेले मतभेद कायमचे मिटतील. तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल. फक्त उतावळेपणा टाळा. शुभ अंक 9. शुभ रंग लाल. विशेष उपाय. दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमःचा 108 वेळा जप करा. 2. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत हळव्या आणि प्रेमळ असतात, पण तुमच्या याच स्वभावाचा लोकांनी नेहमी फायदा घेतला. तुम्ही सर्वांसाठी झिजलात, पण शेवटी तुमच्या वाट्याला फक्त एकाकीपणा आलं. पण आता रडण्याचे दिवस संपलेत, कारण नशिबाचं चक्र तुमच्या बाजूने फिरलं आहे. पुढच्या 7 दिवसात तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होईल. जुन्या व्याधींपासून तुमची सुटका होईल. आर्थिक आघाडीवर तुम्हाला अप्रतीक्षित धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. कदाचित लॉटरी, शेअर मार्केट किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा फायदा होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील. घरामध्ये मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. ज्या स्वप्नासाठी तुम्ही रात्रीची झोप गमावली होती ते स्वप्न पूर्ण होण्याची पहिली पायरी तुम्ही या आठवड्यात चढणार आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण साक्षात नशीब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शुभ अंक 2. शुभ रंग पांढरा. विशेष उपाय. सोमवारी महादेवाला दूध आणि पाणी अर्पण करा आणि गरजूंना पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ किंवा साखर दान करा. 3. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातली दुधाची तहान आता ताकावर भागणार नाही, कारण तुम्हाला आता साक्षात अमृत मिळणार आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कायदेशीर कचाट्यात किंवा वादात अडकला होतात तिथून तुमची सन्मानाने सुटका होणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संयमाचा विजय होण्याची हीच ती वेळ आहे. पुढच्या 7 दिवसात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन लोकांशी झालेली ओळख तुम्हाला भविष्यात मोठा फायदा करून देईल. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील, ज्यामुळे तुमची अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल. पैशांची नड आता भासणार नाही, कारण उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी उघडले जात आहेत. फक्त आळस झटका आणि कामाला लागा. शुभ अंक 6. शुभ रंग निळा. विशेष उपाय. शनिवारी लक्ष्मी देवीची उपासना करा
आणि शक्य असल्यास लहान मुलींना गोड पदार्थ खायला द्या. 4. कुंभरास. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या कष्टाला आता सोन्याची झळाळी मिळणार आहे. तुम्ही आजवर जे अपमान सहन केले, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांनी आता तुमचं यश चोख उत्तर देणार आहे. ग्रहांची स्थिती सांगतेय की तुमच्या राशीत राजयोग निर्माण होत आहे. पुढच्या 7 दिवसात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. जर तुम्हाला नवीन घर किंवा गाडी घ्यायची असेल तर त्या दृष्टीने तुमची हालचाल सुरू होईल. परदेश प्रवासाचे योग जुळून येत आहेत. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक सर्वांकडून केलं जाईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची मुलं तुमच्या नावलौकिकात भर घालतील. फक्त एक लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर गर्व करू नका. जमिनीवर पाय ठेवून काम करत राहा. नशीब तुम्हाला अजून उंचीवर घेऊन जाईल. शुभ अंक 8, शुभ रंग काळा. विशेष उपाय: शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. 5. शेवटची भावनिक साध. शेवटी मला एकच सांगायचंय, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला कधीच कमी लेखू नका. आज तुमच्या खिशात पैसे नसतील, कोणाचा आधार नसेल, कदाचित तुम्ही एकटे असाल, पण लक्षात ठेवा, जो कोणाशीच नसतो त्याच्यासोबत तो परमेश्वर असतो. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येतील. खचू नका, रडू नका. आता फक्त लढायचं आणि जिंकायचं. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची गरज आहे. तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य सावरू शकतं. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम लिहून या शुभ काळाची सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. यशाचा महामंत्र आणि सावधानता. मित्रांनो, या 4 राशींसाठी नशिबाचा महासंगम तर होतच आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब तुम्हाला संधी देतं, पण त्या संधीचं सोनं करणं फक्त तुमच्या हातात असतं. या 7 दिवसात तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. 1. गुप्तता पाळा. जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगलं घडायला लागतं तेव्हा अनेकांची नजर तुमच्यावर असते. तुमच्या प्रगतीबद्दल, नवीन कामाबद्दल किंवा पैशांच्या व्यवहाराबद्दल कोणाशीही फाजील चर्चा करू नका. तुमचं यशच जगाला तुमची गोष्ट सांगेल. तोपर्यंत शांत रहा. 2. आळस सोडा. ग्रहांची साथ तुम्हाला मिळतीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही हात जोडून बसावं. नियती तुम्हाला दरवाजे उघडेल, पण त्यातून चालत जाण्याचं कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. या 7 दिवसात पूर्ण ऊर्जेने कामाला लागा. 3. कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा ज्यांनी तुम्हाला कठीण काळात साथ दिली त्या देवाचे, आई-वडिलांचे आणि गुरूंचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता नशिबाला अधिक प्रबळ करते. लक्षात ठेवा, ही वेळ तुमची आहे. हे 7 दिवस केवळ कॅलेंडरमधले दिवस नाहीत, तर तुमच्या संघर्षातून मिळालेली ही एक देणगी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि प्रगतीचं ते शिखर गाठा ज्याचं स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहिलं आहे. तर हे होतं आजचं मेष राशीचं भविष्य, आणि हे राशीफल ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.